मित्रांनो, सार्वजनिक आरोग्य विभागाचे पेपर जे आहेत ते सुरू झालेले TCS या कंपनी मार्फत पेपर घेतले जात आहेत। तर मित्रांनो, आज पहिला पेपर झालेला आहे। तर शिफ्ट 1 चे जे पेपर आहेत मित्रांनो, जो पेपर झाला तर त्याचे काही प्रश्न जे आहेत ते म्हणजे कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात, काय प्रश्न विचारले जातात, कोणत्या टॉपिकवर विचारले जातात, जेणेकरून मित्रांनो तुम्हाला पुढच्या परीक्षांसाठी याचा मित्रांनो एक अंदाज लागून जाईल, आयडिया येईल की कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात। आणि मित्रांनो, TCS जे आहे ते एक जर टॉपिक मित्रांनो त्यांनी धरले, पॅटर्न मित्रांनो जर धरला तर तो पूर्ण शिफ्ट पर्यंत सगळी परीक्षा होईपर्यंत कॉमन तोच राहतो। त्याच टॉपिकवर प्रश्न जे आहेत ते विचारले जातात। आणि बऱ्याच ठिकाणी असं होतं की त्याच टॉपिकशी रिलेटेड म्हणजे जर सर एक्झाम्पल इतिहासामध्ये कोणता एखादा चळवळीवर जर प्रश्न विचारला किंवा नेत्यांवर जर प्रश्न विचारतात तर त्याच्यावर मित्रांनो त्याच्याशी रिलेटेड क्वेश्चन जे आहे ते पुढच्या शिफ्टमध्ये येत जातात। त्यामुळे मित्रांनो, टॉपिक कोणकोणते विचारले, कोणत्या विषयासाठी आपण त्या बघणार आहोत। तसे मित्रांनो काही प्रश्न सुद्धा याच्यामध्ये आपण पाहणार आहोत। नवीन असेल मित्रांनो चॅनलला सबस्क्राइब करून घ्यायचे, शेजारी बेलचे बटन सुद्धा दाबून घ्यायचे, जेणेकरून मित्रांनो कुठलाच व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही। तसे मित्रांनो आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या। आणि मित्रांनो, तुम्ही जर ग्रुप डी किंवा ग्रुप सी साठी तयारी करत असाल तर मित्रांनो टेस्ट सिरीज आहे, तर टेस्ट सिरीज जॉईन करा। तिथे मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने टेस्ट सोडवा। आणि मित्रांनो, तुम्हाला TCS काय विचारतं, मागे तलाठी भरती किंवा इतर सगळ्या काही परीक्षा झाल्यात मित्रांनो, त्यांच्या सगळ्या प्रश्नपत्रिका दिलेल्या आहेत। तसंच मित्रांनो महत्त्वाच्या PDF तुम्हाला दिलेल्या आहेत, तर त्या PDF चा अभ्यास करा। त्यातून मित्रांनो बरेचसे प्रश्न जे आहेत ते येत आहेत। ठीक आहे, तर चला काय क्वेश्चन आलेत आपण पाहूयात। तर मराठीचा अगोदर आपण पाहूयात। क्वेश्चन्स तर नाही मित्रांनो, परंतु टॉपिक आपल्याकडे आहे, विद्यार्थ्यांनी तेवढे सांगितलेले आहे। टॉपिक मित्रांनो जे प्रश्न येतील मित्रांनो हळूहळू तुम्हाला समजत जातील, पुढे मी अपडेट करेल। ठीक आहे, तर 5 समानार्थी शब्द मित्रांनो विचारलेत, विरुद्धार्थी शब्द हे कॉमन आहे। आणि मित्रांनो मराठी जे आहे ना, तर TCS अगदी इझी विचारतात, यावेळी सुद्धा मित्रांनो इझीच आहे। हे प्रश्न जे आहेत ते विद्यार्थ्यांना इझी सुटले गेलेले सोपे प्रश्न होते। काही विद्यार्थी बोलले की म्हणीवर जे आहे ते 3 ते 4 प्रश्न होते, 2 ते 3 प्रश्न असू शकतात म्हणीवर, किंवा मित्रांनो कमीत कमी 2 प्रश्न तर असू शकतात। ठीक आहे, त्याच्यानंतर वाक्प्रचार सुद्धा विचारलं होतं, लेखक व पुस्तके विचारलं होतं। आता मित्रांनो लेखक व पुस्तके जे आहेत मराठीचे किंवा मग बाकीचे जे पण आहेत ते सगळ्यांचे PDF तुम्हाला दिलेले आहेत, तर मित्रांनो त्याच्यामधून प्रश्न येऊ शकतात। आता मित्रांनो कोणतं विचारलं ते आपल्याला एक्झॅक्टली समजलं नाही, जसे काय मित्रांनो प्रश्न जे आहेत ते डिटेलमध्ये समजतील तर मित्रांनो संध्याकाळपर्यंत तुम्हाला त्याचा व्हिडिओ मिळून जाईल, किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलला मित्रांनो त्याची PDF येऊन जाईल। ठीक आहे, तर लिंग ओळखा याच्यावर सुद्धा एक प्रश्न आला होता, त्याच्यावर मित्रांनो वाक्य तुम्हाला दिले जातात आणि मित्रांनो त्याच्यानुसार तुम्हाला ते अचूक जे आहे ते ओळखायचं असतं। क्रियापदाचा प्रकार याच्यावर एक प्रश्न विचारला होता। आणि विद्यार्थी मित्रांनो अलंकार याच्यावर सुद्धा प्रश्न विचारला होता। काही विद्यार्थी हो म्हणताय, काही विद्यार्थी म्हणतायत की नाही विचारलं, पण ठीक आहे अलंकार सुद्धा मित्रांनो तुम्ही करायचे। तर पण मराठीचं पहा मित्रांनो एवढे टॉपिक जे आहे तर एवढ्या टॉपिकवर मित्रांनो तुम्हाला प्रश्न जे आहेत ते विचारले जातात। इंग्लिशचं पाहून घेऊया थोडक्यामध्ये। तर पहा इंग्लिशमध्ये क्वेश्चन टॅग यावर प्रश्न येतोय, टेन्सवर विचारला गेला होता, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच याच्याबाबत मित्रांनो थोडं कन्फ्युजन आहे, विचारला होता की नव्हता, परंतु मित्रांनो हा टॉपिक जो आहे TCS चा फेवरेट आहे, त्यावर प्रश्न जे आहे ते येतात। ठीक आहे, त्यानंतर आर्टिकल याच्यावर तर मित्रांनो हमखास प्रश्न असतात, स्पेलिंग, इडियम, त्यानंतर अँटोनिम, सिनोनिम। हे तर मित्रांनो जर अँटोनिम सिनोनिम जर नसलं पेपरमध्ये तर तो पेपरच नाही असं आपण म्हणू शकतो, हे असतं। त्यानंतर फिल इन द ब्लँक्स। आता मित्रांनो हे जे विचारले व्होकॅब्युलरी तर ते फिल इन द ब्लँक्स मध्ये विचारलं जाऊ शकतं, किंवा क्वेश्चन टॅग जो आहे तो फिल इन द ब्लँक्स मध्ये विचारला जाऊ शकतो। तर फिल इन द ब्लँक्सचे मित्रांनो 3-4 क्वेश्चन इथे होते। तर अशा प्रकारे इंग्लिशचा जो आहे तो थोडक्यामध्ये एवढा पॅटर्न मित्रांनो एवढे टॉपिकवर प्रश्न विचारले जातात असं समजलेलं आहे। मित्रांनो पॅसेज आला होता की नाही ते मित्रांनो अजून कन्फर्म नाहीये, कन्फर्म झालं तर मी खाली कमेंटमध्ये जे आहे ते अपडेट करेल। पुढचं पहा मित्रांनो अंकगणित बुद्धिमत्ता। तर आता मित्रांनो तुमच्या लक्षात आलं असेल की TCS चा जो पॅटर्न आतापर्यंत चालत आलेला आहे तर तोच पॅटर्न आहे। काय मित्रांनो याच्यामध्ये फार वेगळा काही बदल जो आहे तो झालेला नाहीये। ठीक आहे, फक्त तुम्हाला ह्या शिफ्टमध्ये किंवा ह्या परीक्षेमध्ये कोणकोणते टॉपिक वारंवार रिपीट होतात ते मित्रांनो एकदा पाहायचं आहे, आणि त्यानुसार मित्रांनो तुम्ही त्या टॉपिकवर जास्तीत जास्त प्रश्न सोडवायचे, जेणेकरून तुम्ही तुमचा स्कोर चांगला आणू शकतात। बोर्ड मास मित्रांनो कन्फर्म आहे, फिक्स आहे, याचे प्रश्न येणारच। अंकमालिका सुद्धा प्रश्न येणार। सिटिंग अरेंजमेंट मित्रांनो यावेळेस आलं होतं। काम काळ वेग, वेळ अंतर याच्यावर सुद्धा प्रश्न, याच्यावर सुद्धा उदाहरणं जे आहेत ते तुम्हाला सोडवायला आली होती। नफा तोटा फिक्स आहे। शेकडेवारीवर सुद्धा होते। चक्रवाढ व्याज, त्याचे चक्रवाढ व्याज, किंवा मित्रांनो आता पुढच्या परीक्षेला तुम्हाला सरळ व्याज सुद्धा विचारलं जाऊ शकतं, तर ते दोन्ही तुम्ही व्यवस्थित करायचे। आणि कोडिंग डिकोडिंग वर सुद्धा प्रश्न होता, म्हणजे सांकेतिक भाषेवर प्रश्न होता असं विद्यार्थ्यांनी सांगितले। जनरल नॉलेजचा आपण पाहूया तर करंट अफेअरचे 4 ते 5 क्वेश्चन होते, 4 ते 5 क्वेश्चन करंट अफेअर्स वरच होते। आणि मित्रांनो बऱ्याच विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की महाराष्ट्राबद्दल काहीच प्रश्न जे आहेत ते विचारले नाही गेले, जे काही प्रश्न विचारले गेले तर ते भारताबद्दल होते। तर त्याच्यामध्ये भूगोल आणि इतिहास देखील भारताचे विचारलं, तर भारतातील सर्वात लांब किनारपट्टी, त्यानंतर मित्रांनो विज्ञानाचे काही प्रश्न विचारले होते। आता मित्रांनो
पेपर तुमचा आरोग्य डिपार्टमेंट मधला आहे, आरोग्य विभागाचा पेपर आहे, तर याच्यामध्ये तुम्हाला साहजिक आहे आरोग्यशास्त्राचे प्रश्न जे आहेत ते जीके मध्ये येणार। तर तुम्हाला पोलिओवर प्रश्न होता, जीवनसत्व याच्यावर एक प्रश्न विचारला होता, पाण्याचे प्रमाण कलिंगड काकडी याच्यामध्ये जास्त असते असा प्रश्न विचारला होता, एसटीडी म्हणजे सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज, तर त्याचे कोणकोणते रोग आहेत तर त्याच्यावर एक प्रश्न होता, जीवाणूवर एक प्रश्न होता, एचबी हिमोग्लोबिन तर ते काय असतं काय असा काहीतरी प्रश्न असू शकतो किंवा कशामध्ये असतं असा काहीतरी प्रश्न असतो। एक्झॅक्टली प्रश्न मित्रांनो मला माहित नाही, पण हिमोग्लोबिनवर प्रश्न आला होता एवढं मित्रांनो विद्यार्थ्यांकडून समजलाय। पॉलिटीवर सुद्धा एक प्रश्न विचारला होता कायद्याच्या संदर्भात। तर अशा प्रकारे मित्रांनो हे जीके चे प्रश्न जे आहेत ते विचारले गेलेले आहेत। तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता टॉपिक जे आहेत मित्रांनो फार जास्त काही याच्यामध्ये बदल झालेला नाहीये किंवा नवीन काही फार विचारले गेले असंही काही नाहीये। तर मित्रांनो हेच टॉपिक तुम्ही जर केले तरी मित्रांनो चांगला स्कोर तुमच्या परीक्षेमध्ये येऊ शकतो। आणि डिटेल प्रश्न मित्रांनो जसे आपल्यापर्यंत येत आहे, जसे विद्यार्थ्यांकडून समजताय, तर मित्रांनो त्याची पीडीएफ जी आहे तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल, तसेच मित्रांनो तुम्हाला आपल्या ॲपवर सुद्धा मिळून जाईल। आणि मित्रांनो मी तुम्हाला वारंवार सांगतोय मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका अभ्यास करायला मित्रांनो तुम्ही चुकायचं नाही। मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका तुम्ही अभ्यासा, आणि स्पेशली आता मित्रांनो नगर रचना विभागात शिपाईचे जे मित्रांनो पेपर आलेले 2 शिफ्टच्या मित्रांनो आलेले, तर बघा ग्रुप डी म्हणजे मित्रांनो वर्ग 4 शिपाई पदासाठी घेतली होती, तर मित्रांनो ती प्रश्नपत्रिका 2 प्रश्नपत्रिका त्या दोन्ही तुम्ही मित्रांनो सगळ्यात अगोदर अभ्यासा। त्याच्यानंतर बाकीच्या सुद्धा मित्रांनो टीसीएस ने जेवढ्या पण घेतल्या याचा अभ्यास तुम्ही नक्की करायचा। आणि आरोग्यशास्त्राचे प्रश्न तुम्हाला पाहिजे असतील तर मित्रांनो आरोग्य भरती ग्रुप सी ग्रुप डी चे जे क्वेश्चन पेपर आहेत आरोग्य विभागाचे मागील वर्षाचे तर ते अभ्यासात, तर त्यातून मित्रांनो प्रश्न पडण्याचे चान्सेस जे आहेत ते आहेत, त्याच्यामुळे मित्रांनो ते अभ्यासायचं आहे। आणि मित्रांनो हे जे काही मी तुम्हाला सांगतोय ना प्रश्नपत्रिका सगळ्या फ्री आहे, इथं जरी चार्जेस दाखवते तुम्हाला याच्यासाठी काहीच पे करण्याची आवश्यकता नाही, तसेच तुम्ही इथे अभ्यास करू शकतात। आणि बाकी ग्रुप सी ग्रुप डी साठी टेस्ट सिरीज तुम्हाला जॉईन करायची असेल, स्टडी नोट्स मित्रांनो इथे एमसीक्यू चॅप्टर वाईज वगैरे फार्मसी ऑफिसर किंवा इतर जे काही पद आहेत तर सर्वांसाठी अवेलेबल आहे, तुम्ही जॉईन करू शकतात। तर चला मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, आणि तुम्ही जर पेपर दिला असेल तर कोणता प्रश्न आला होता खाली कमेंट मध्ये मित्रांनो नक्की टाका, जेणेकरून सगळ्यांना समजेल, आपल्या कम्युनिटीला सगळ्या विद्यार्थ्यांना त्याची मदत होईल। ठीक आहे, तर चला धन्यवाद, थांबतोय, बाय ऑल ऑफ यू।